पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबाच्या घरच्यांचे फोटो आहेत। हा बाबा असणार आणि हे नाना आजोबा। ही 2 वेळांवाली मुलगी कोण आहे? बाबाची बहीण? हे काय करतेस तू? काय होतंय तुला? तू काय म्हणलीस? कोण आलं होतं इथं? ती मगाशी आलेली मुलगी शिवली का काय तुला? हे खेळणं बघितलं, मला खूप आवडलंय। दे। नाही अगं दे सांगतेय मी तुला। नाही देणार, माझ्या लहानपणीपासूनच आहे, मी नाही देणार। दे म्हणतीये मी। नाही दे, नाही दे। मंदेस का ग तू? विहिरीत पडले असते ना मी। घाबरली घाबरली, एक मुलगी घाबरली। आली की नाही मज्जा? हा कशी वाटली माझी गंमडी गंमत? हा तू मॅड आहेस का ग मूर्खा कुठची? मी मॅड आहे आणि तू वेंधळी आहेस, आणि नुसती वेंधळी नाही तर बावळट आहेस। हे काय बोलतेस? आणि हा कुठला टोन आहे बोलायचा? तू नक्की कोण आहेस आणि आमच्या वाड्यात कशी आलीस? अगं मी तुझ्या मागे मागे आले। मी आणि माझ्या मैत्रिणी लपाछुपी खेळतोय ना, मग मी इथे लपायला आले। लपायला? कुणाची परमिशन घेऊन आली होतीस? हा वाडा आमचा आहे। हा आमचाही होता। घाबरली घाबरली, एक मुलगी परत घाबरली। गप्प बस ग तू आणि निघून जा इथून। अच्छा, म्हणजे मगाशी तर डिलिव्हरी बॉयला तू घाबरवलं होतंस, तुझ्यामुळे तो मला ओरडला। आता तर तू खरंच निघ इथून, नाहीतर आपलं मेजर भांडण होईल। वा ग वा, तू निघ म्हणणार आणि मी जाणार? असं नाही जमायचं। माझा सगळा डाव मोडेल आता तर मी। अरे मी तुझ्याशी काय बोलत बसली? माझ्या मैत्रिणी येतील मला शोधायला, मला लपायला हवं। आणि हा तुला तर मी नंतर घाबरेल। अगं माझा टेडी कुठे घेऊन चालली आहेस? ते माझा आहे तो। अगं थांब। सापडलीस की नाही? दे आता टेडी। तो मी तुला असं सहजासहजी देणार नाही। ए तुला स्टॅच्यू, ए काय ग, तुला स्टॅच्यू केलं तरी तू हल्लीस आणि टेडी घेतलास। चे बाबा, मी नाही खेळणार आता तुझ्या सोबत। हे काय बोलतेस तू? रडवेली का झालीस? मग काय करू, मी खेळते ना तुझ्या सोबत स्टॅच्यू 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 स्टॅच्यू। हे किती जुना गेम आहे तो। बालिश आहेस का ग? असू दे, पण मी आणि माझ्या मैत्रिणी अजूनही ठिकरी आणि स्टॅच्यू खेळतो। ठिकरी ते काय असतं? हे बघ, हे असतं ठिकरी। हा एक खेळ असतो। मी आणि माझ्या मैत्रिणी खूप खेळायचो, अगदी धमाल करायचो। पण त्या डाव अर्ध्यात सोडून गेल्या। तू खेळशील? चल आपण खेळूया। हे बघा, जो हा खेळ जिंकेल टेडी त्याचा।
पण टेडी तर ऑलरेडी माझा आहे सो. बरं ठीक आहे, तू फक्त एक डाव खेळ माझ्यासोबत, मग घेऊन जा तुझा टेडी. ओके डन. फ्रेंड ठरलं तर मग चल खेळूया. मी लिहिणार आहे. सगळं लिहावंच लागेल मला. कंठातून शब्द फुटत नसला म्हणून काय झालं, मी माझ्या हातांना बोलतो करेन. सगळं लिहून काढेन. लिहीन, सगळं लिहीन. जय दुरितपापं दायिनी भूता प्रेतवाहिनी सर्वभाग्यकारिणी सुखनाशिनी नाशिनी यशं देहि यशं देहि. देवोस्ततन्यथा यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्तत्र न होति. नाना, मला हवंय तसं सगळं घडतंय. आता शरीरांतराचा ऋतू येणार. या चंद्रविलास मध्ये शरीराचा विद्रूप कृप उत्सव सुरू होणार. यज्ञवेदी पुन्हा धगधगणार. नाही धगधगणार. यज्ञवेदी नाही धगधगणार. यज्ञवेदी आता विझणार. नाना, 12 मुलींच्या बळीने हा यज्ञवेदी शक्तिमान झाला आहे. 12 शक्तीचं सामर्थ्य आहे या यज्ञवेदीमध्ये. तुला माहितीये ना नाना, एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा तिच्या शरीरात असीम शक्ती असते. आणि अशा 12 मुली निर्मितीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या, ज्यांची वय 16 वर्षाची होती, अशा मुली मी यज्ञासाठी वापरल्या नाना. म्हणजे विचार कर, हा यज्ञवेदी किती शक्तिमान झाला असेल. अरे हो, विसरलोच की नाना, त्या 12 मुलींमध्ये तुझी नंदाई होती नाही का? नाना, तुझ्या नंदाची हाडं ओळखता येतात का बघ. यज्ञवेदीमध्ये गेले 4 दिवस प्रेमाच्या शक्तीच्या गमजा मारत होतास ना. बघ, ते प्रेम नंदाची हाडं ओळखण्यासाठी मदत करतंय का बघ. आवर्तन खंडित झालं. माझं आवर्तन खंडित झालं. आता जमीन खोदण्याची वेळ आली, खोदखननाची वेळ आली. नाना साध्या याचे परिणाम तुला भोगावे लागतील. नरहरी, यज्ञवेदीला तडा गेला.
तुला इतकं हातवर कधी बघितलंच नव्हतं. माझ्या शक्तीला कोण आव्हान देत आहे? हॅलो, नाही, माझी मुलगी असं वागूच शकत नाही. काय बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, अहो मी तुम्हाला ऑर्डर दिली, तुम्ही माझी ऑर्डर वेळेत आणलीत का? अहो तुम्ही तुमची चूक लपवण्यासाठी माझ्या मुलीला का दोष देताय? ऍक्च्युली मी तुमची कंप्लेंट करायला पाहिजे ना. तुम्ही आणलं का सामान वेळेवर? आता हे पण मी तुमच्याचकडनं ऐकायचं. काय माझी मुलगी असं वागूच शकत नाही, कळलं? अहो मी कशाला खोटं बोलू साहेब? एकतर या गावात वाड्याचा पत्ता विचारला तर कोणी काय सांगायला तयार नाही. अहो सगळेच म्हणतात की वाड्यात भूत आहे. अहो कसा बसा त्या वाड्यात पोचलो, त्यात आता तुमची मुलगी तिकडे घाबरवते. अहो अटॅक बिटॅक आला असता आणि माझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं असतं मग? अहो माझं एक तुम्ही ऐका, तुम्ही तुमच्या डोक्यातलं हे भूताचं खूळ बाहेर काढून टाका. अशी भूतबित काही नसतात. आणि मी परत सांगतो, माझी मुलगी मला माहितीये, मी ओळखतो तिला जास्ती. ती असं वागूच शकत नाही. माझ्या जागी जर तुम्ही असतात ना साहेब तर तुम्हाला कळलं असतं. अहो किती असंबद्ध बडबड करताय तुम्ही. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावरती? आणि परत एकदा सांगतो, माझ्या मुलीने असला बालिशपणा तिच्या लहानपणी सुद्धा कधी केला नाही हो. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखतो. आता तुमच्या वाड्यात किती मुली आहेत, त्यात तुमची मुलगी कुठली मला माहित नाही. पण प्लीज त्या वाड्यात जेवढ्या मुली आहेत ना त्यांना सांगा अशी मस्करी कोणाच्या तरी जीवावर बेतायची. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्ही जर का घाबरला तर त्याचा दोष सुद्धा माझ्या मुलीवरती कसा येईल? हॅलो, हा आता काय अजून काही कंप्लेंट? हॅलो, आता बोला की. हॅलो, अरे मुलं कुठे गेली? फुलं चुलगालते, अंगी आलेली बाधा टालते. बाधा आली उठला ज्वाल, इटाळ इटाळ इटाळ. काय चाललंय हे? काय बडबडतेस तू? शर्वरी कुठे? मला माहिती नाही मालक. असं नाही तर कुठं इरीजवळ. किती हलगर्जीपणा आहे हा. तुला कळत नाही का ग? विहिरीपाशी माणसाला बघितल्यानंतर परत तुला बोलवता येत नाही त्यांना? काय चाललंय तुझं? किती बेजबाबदार आहेस तू. मालक ते मी अंगोलीला. काय अंगुली? शर्वरी, शरीवरी हरवली. कोणीतरी कोणाला तरी भेटला. दावणीचं जनावर सुटला. असं काय आहे की ज्याला नरहरिपंत घाबरू शकतो? असं काय घडलंय ज्याने नरहरिपंत बिथरलाय? ज्या यज्ञवेदीने इतक्या आहुती भस्मसात केल्या, तिला चीड पडली. म्हणजे नरहरिपंताचं साम्राज्य हादरविणारी कोणती तरी शक्ती किंवा वस्तू या वाड्यात नक्कीच असणार आहे. फक्त ती वस्तू लवकर दिसली पाहिजे. फक्त ती वस्तू लवकर दिसली पाहिजे. शर्वरी,
शर्वरी दिसली का कुठे? शर्वरी दिसली का कुठे? हे काय करून ठेवले सगळी घाण? हा, मला एकट्याला आवरायला लागतं हे सगळं. हे काय हे लहान मुलासारखं करून ठेवलंय? काय? मला काही कळत नाही तुम्ही काय बोलता ते. तुमची परत नाटकं चालू झालेली दिसत आहेत. तुम्हाला काय कळणार म्हणा? पोरगी दिसत नाहीये, त्या बापाची तळमळ तुम्हाला काय कळणार? त्याच्यासाठी बाप म्हणून स्वतःच्या पोरांची काळजी घ्यायला लागते. तुम्हाला काय कळणार ते? म्हणूनच ताईच्या बाबतीत जे माझा हात धरू नका. मी काही खोटं किंवा चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही तुमच्या मुलीशी निष्काळजीपणे वागलात म्हणजे मी सुद्धा तसंच वागेन असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. शरूला सेफ ठेवणं ही माझी जबाबदारी आहे आणि मी ती पार पाडणारच. औषध आहेत, पाण्याबरोबर घ्या. नरहरीची दुखरी नस कुठे हे मला शोधावंच लागणार आहे आणि त्यासाठी मला बोलावंच लागणार आहे. मग माझा घसा खरडवून निघाला तरी चालेल. मग माझा घसा खरडवून निघाला तरी चालेल. मला शिवशील तर आगीत जाशील, पुन्हा पुन्हा जळशील, राख होशील, राख. मालक कशाला घाबरता आगीला? मी आई नाही तर मला काय वाड्याची काळजी नाही वय. वालवी लागली वाड्यात की जावं म्हणून पेटवली ना आग. आगीने वाळवी जाते का? कुठपर्यंत शिक्षण झालं तुमचं? गिनती नाही येत. वाडा खराब झाला म्हणून अख्खा वाडा पेटवून देशील एक दिवस आणि मग फक्त आग 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 होईल. फक्त सगळीकडे आग. विझव विझवती ती विझव पहिल्यांदा. अहो, एकदा पेटवलेली आग विझवायची नसते. आगीचा धूर आहे ना, धुरानं गुदमरून निघून जाईल वालवी वाड्यातली. तिथं अंग खाजून खाजून जखमा व्हायची वेळ आली माझ्यावर. हे कुठे कुठे मिळालं? हे कुठे सापडलं? मला नाही, शरीवरीला गवसलं आणि म्हणत होते काहीतरी अबलम अबलम. अबलम? अल्बम आहे अल्बम. कोण आहेत हे सगळे? काय नाव आहे त्यांची? थोरले मालक आणि तुमच्या घरचे आहेत का सगळी? असं शर्वरी विचारत होती ना. हा, काय सांगितलंस तू? सांग, काय काय सांगितलं? बोल ना. मालक, वाड्याला ठाव, मनावरचा खाव, सांगू नये कुणी कोणाला नाव. मला काय बोलायचे सांगायचे अजून परवानगी नाही बघा. सगळी पात्र वेलेच्या हातात. वेलच सांगल सगळी. नाही, माझ्या पोरीवर ही वेळ मी कधीच येऊ देणार नाही. कधीच नाही. ही माणसं जोपर्यंत हित आहेत ना तोपर्यंत काय वालवी जाणार नाही वाड्यात. माणसांना तागीत टाकलं पाहिजे.
खोल खोल विहीर, घर घर पाणी, पाण्यामधले मासे, गाती गंमत गाणी, खोल खोल विहीर, विहिराचा राहत मोठा, गर 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 फिरता, नाही आनंदाला तोटा. पाणी आलं लवकर काढ. हो अरे थांब थांब अंतू. हे ए अंतू पाणी नको उडवस, मी आईला नाव सांगे. थांब तुझ्या अंगावर नळशीच टाकते. अंतू नंदा